नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळी स्पेशल म्हणजे उपवासाची स्पेशल बटाटा शाबू पापड बघणार आहोत. तर त्यासाठी मी हे अशा पद्धतीने 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत. 1 वाटी मी शाबू भिजत घातला होता रात्रभर, तर ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला खिसणी घ्यायची आहे. तर ही खिसणी आपल्याला बारीक खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. कारण का मोठ्या खिसणीने आपण खिसला तर तो लवकर शिजणार नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बारीक खिसणीने हा बटाटा सर्व खिसून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा बटाटा मी छान खिसून घेत आहे. तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता हा बटाटा पूर्ण मी खिसून घेतलेला आहे. तर आता हे बटाटामधलं आपल्याला काय करायचं आहे, जे पाणी आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटा आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यातमधलं स्टार्च सगळं काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे. यामध्ये मी पाणी आता टाकणार आहे पापड शिजण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी 3 वाट्या पाणी यामध्ये टाकलेलं आहे. 1 वाटी टाकतानाचं म्हणजे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर टोटल मी 3 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे थोडं पाणी गरम झालेलं वाफ दिसत आहे, त्यावेळी आपल्याला हा बटाटा आहे ना तो टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने जो बटाटा मी खिसून घेतलेला होता तो यामध्ये टाकलेला आहे. आणि आता आपल्याला या चमच्याच्या साहाय्याने थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला 1-2च मिनटं वाट बघायची आहे, थोडं वाफ आल्यासारखी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाफ आलेली आहे. तर जो आपण शाबू घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला आता हे 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा शाबू आणि बटाटा मी 5 मिनटं छान शिजवून घेणार आहे. जर तुम्हाला यामध्ये चिली फ्लेक्स किंवा मिरचीचा ठेचा वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकताना थोडंसं कमीच टाका, कारण पापड वाळल्यानंतर मीठ थोडं जास्त लागतं, म्हणून ज्यावेळी टाकतो त्यावेळी थोडंसं मीठ कमी टाका. तर अशा पद्धतीने हे 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे आपलं पापडाचं तयार झालेलं आहे. तर याला अजून 2-3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटानंतर मी ह्याला शिजवून घेतलेलं होतं, पण मला थोडंसं पाणी कमी वाटलं, म्हणून मी यामध्ये परत 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. आणि याला अजून 2-3 मिनटं मी शिजवून घेणार आहे. 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता शाबू असा ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजे हे आपलं पापडाचं तयार झालेलं आहे. पण कुणाकुणाला काय असतं की पूर्ण हा शाबू म्हणजे दिसत नाही, पूर्ण ट्रान्सपरंट होतो, अशा पद्धतीने शिजवतात. पण त्यांना तसंच जर आवडत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने शिजवून घेऊ शकता. मला हा असा टप्पोर शाबू आवडतो, म्हणून मी अशा पद्धतीने हे शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पापड घालून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी हा पेपर घातलेला आहे, ट्रान्सपरंट पेपर. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला आता हे शाबूचे पापड यामध्ये आपल्याला पळी पापड करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ओतले आणि थोडंसं साईडला केले की किती छान हे पापड तयार होत आहे. म्हणजे आपल्याला जास्त कष्टसुद्धा लागत नाहीत, एकदम फास्ट हे पापड बनतात, याला वेळसुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती फास्ट हे पापड वळत आहेत, म्हणजे याला गरजसुद्धा नाही आहे की जास्त हे करण्याची. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे सोपे हे पापड आहेत करण्यासाठी सुद्धा, आणि टेस्टला सर एकदम भारी लागतात. तर अशा पद्धतीने हे सर्व पापड मी करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे पापड करून घेतलेले आहे. दुपारपर्यंत हे असे पापड दिसत आहेत आणि 2 दिवसानंतर हे आपल्याला पापड असे दिसत आहेत. तर अजून उन्हात आपल्याला छान हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. आता हे घेतलेले आहेत मी. तर याला तळून घ्यायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने तेल आपलं छान गरमच पाहिजे, कारण शाबूचे पापड तळायचे म्हटलं तर तेल चांगलं गरम लागतं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गरम तेलामध्ये हे मी पापड शिजवून घेतलेले आहेत. मी थोडेसे शाबू जास्त शिजवून न घेतला नाही, कारण तुम्ही बघू शकता याच्यावर असे छान मोठे मोठे असे शाबूचे फोडे दिसत आहेत. हे मला असं आवडतं, म्हणून मी जास्त शिजवून घेतला नाही. तर तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही शाबू शिजवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे मी पापड भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त हे पापड झालेले आहेत. तर या आवाजावरून बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हा पापड.
किती मस्त झालेला आहे, कुरकुरीत तयार झालेला आहे हा पापड. आणि हे पापड आपण फक्त 2 बटाटे आणि 1 वाटी शाबूपासून एवढे 50 ते 55 पापड तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता हा पापड आपण ज्यावेळी घातलेला होता त्यावेळी असा होता आणि तळल्यानंतर बघा हा डबल फुललेला आहे. तर तुम्ही बघू शकता यामधला फरक, म्हणजे हा एवढा छान टम्म फुगलेला आहे. तर अशा जर छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.